दैन्य दुःख्यामा न येती जवळी, दैन्य दुःख्याम्हा न येती जवळी, दहनही होळी होते दोष, सर्व सुख येते मानी लोटांगणी, कोण यास्यानी दृष्टी पुढे, आमची आवडी संत समागम, अनेक त्या नाम विठोबाचे, सर्व सुख येते मानी लोटांगणी, कोण यास्यानी दृष्टी पुढे, आमची मागणे मागुत्याची सेवा, मोक्षाची दैवा कोणाचाड, सर्व सुख येते मानी लोटांगणी, कोण यास्यानी दृष्टी पुढे, तुका मनी पोटी साठविला देव, नेऊन तू भाव कोण्हाम्हा, सर्व सुख येते मानी लोटांगणी, कोण यास्यानी दृष्टी पुढे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण, होय सगळ्या विद्यांचे अधिकरण, तीची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुमच्या दुरामता, रानो रामदूता, मानो रामदूता, जानो रामदूता, जानो रामदूता, शरण शरण
तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाची वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध का, मस्तक ही पायावरी, या वारकरी संतांच्या प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदने महाराष्ट्र भूषण वैराग्याची मूर्तिमंत पुतळे आणि भक्तीचे असणारे शिरोमणी माझे तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे. विठ्ठला 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 अखंड हरिनाम सप्ताह चाललेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आजच्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मीटिंग बसली त्यावेळेस त्यांनी कॉल केला आणि म्हणले, महाराज तुमचा कितवा दिवस घालायचा, म्हणजे तसं नाही बरं का, सप्त्यामध्ये तुमचा कुठला दिवस टाकायचा. मी म्हटलं पहिला दिवस टाकून कुठलाही टाका. आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्वांकडून ही सेवा माझ्याकडे आली. त्या योगानं तुम्हा मायबापांचं मला दर्शन. विठ्ठला 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 इथं उपस्थित असणारे सर्वच महाराज मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य, मृदुंग विशारद आमचे मित्र हरिभक्तपरायण रुपनवर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं दर्शन घेतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे मौली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं दर्शन घेतो. आमचे दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं दर्शन घेतो. सर्वच महाराज मंडळी, पी टी मास्तर, सर्वच महाराज मंडळी सोबदार असतील. आता सर्वांचा नाम उल्लेख करणं कठीण आहे. सर्वांचं दर्शन घेतो आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला 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 ज्यांचा आज कीर्तनाला सौजन्य आहे ते आमचे मार्गदर्शक, माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे आदरणीय बापूसाहेब विनायक मतकर यांचं आज कीर्तनाचं सौजन्य आहे. सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे त्या दादांना धन्यवाद. ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. असो पुन्हाच एकदा सर्वांचं दर्शन घेतो आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. जगाला जर काय आवडत असेल तर सर्व जगाला आवडतो तो देव आवडतो बरं का. सर्व जगाला जर काय आवडत असेल तर सर्व जगाला आवडतो तो देव आवडतो. ब्रह्मदेवाला विचारलं, त्यांना विचारलं तुम्हाला काय आवडतं. ब्रह्मदेवानं सांगितलं आम्हाला काय आवडतं ते सांगू का. आम्हाला आवडता देव म्हणून आम्ही त्यांच्या नाभी कमलातून जन्म घेतला. ज्याचे नाभी जन्म चतुरानना, त्यांनी सांगितलं आम्हाला देव आवडतो म्हणून आम्ही त्यांच्या नाभी कमलातून जन्म घेतलेला आहे.
नारदजींना विचारलं, नारदजी तुम्हाला काय आवडतं? नारदजींना सांगितलं, आम्हाला काय आवडतं ते सांगू का? आम्हाला आवडता देव, म्हणून आम्ही त्यांचे भजन करतो. श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण. त्यांनी सांगितलं आम्हाला देव आवडतो, म्हणून आम्ही त्यांचे भजन करतो. लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, आई साहेब तुम्ही जगाच्या आई साहेब आहात, तुम्हाला काय आवडतं? लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, आम्हाला काय आवडतं ते सांगू का? आम्हाला आवडतात देव, म्हणून आम्ही त्यांचे पायी सोडत नाही. पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो का कुलती, वेगी आणावा तो हरी, मज दिनाची उद्धरी. लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं आम्हाला देव आवडतो, म्हणून आम्ही त्यांचे पायी सोडत नाही. जगाला देव आवडतो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना देव आवडतो. आता प्रश्न असा आहे, देवाला काय आवडतं? देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय आवडतं? देवानं सांगितलं, आम्हाला काय आवडतं ते सांगू का? आम्हाला आवडतात संत ज्ञानेश्वर महाराज. जगाला देव आवडतो. देवाला विचारलं तर त्यांनी सांगितलं, आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज आवडतात. आता प्रश्न असा आहे, माऊलींना काय आवडतं? माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला काय आवडतं? माऊलीनं सांगितलं, आम्हाला काय आवडतं ते सांगू का? आम्हाला आवडतात जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज. ते आम्हाला प्रिय आहेत, ते सर्वांश्रेष्ठ आहेत, ते नामदेव महाराजांचे अवतार आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर, का जो अवतार नामयाचा. जगाला देव आवडतो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना देव आवडतो. देवाला विचारलं तर त्यांनी सांगितलं, आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज आवडतात. माऊलींना विचारलं तर त्यांनी सांगितलं, आम्हाला तुकाराम महाराज आवडतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? अहो बोला, काय केस बीस करतोय तुमच्या? बरोबर आहे ना? माणसं कीर्तनात निस्ती मान हलवते. तेव्हा एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलतो, रामकृष्ण हरी कीर्तनाची सुरुवात झाली. एक माणूस समोरच बसला होता. मी काय जरी सांगितलं तर ती मान हलवायस. मला वाटलं त्याला परमार्थातलं चांगलंच कळतंय. अख्खं कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं, अख्खं कीर्तन. आणि कीर्तन सुटल्यानंतर कार्यकर्त्याला म्हटलं, वाह तुमच्या गावातल्या माणसाचा काय अभ्यास आहे? ती म्हणला, महाराज ती बहिर आहे. काय बोंबालतात त्याच्यासमोर. वाह, माणसं हसली बर का. माणसानं दिवसातून 2-3 वेळा खळखळून हसलं पाहिजे, कुठलाच रोग तुम्हाला होणार नाही. हा, कुठलाच. माणसं पण हसतच नाही सध्या. माणसं सध्या हसायची बंदच झालेत. अहो काय काय जणांच्या कायम तोंडावर 12 वाजलेले हायत्यास. माणसानं खळखळून हसलं पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. पण माणसं हसत नाही. त्या काय 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 ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, अशी माणसं समोर बसतात, असं वाटतं कीर्तन सोडावं, फुलं घ्यावी आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी. पण खळखळून हसलं का नाही, कुठला जीवनात रोग होणार नाही. तुम्हाला एक सांगतो, ज्याला खळखळून हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. ज्याला खळखळून हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. आणि किती गर्दी असू दे त्या गर्दीत घुसता येत. म्हणून हसलं पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. तुम्ही 2 तास इथं बसता,
आता 2 तास तुम्ही इथं बसला, सगळं घरचं विसरला का नाही? विसरला का नाही? हा, नाहीतर घरी सगळा राडाच. पण इथं 2 तास तुम्ही सगळं विसरला. जीवनाचा आनंद घ्यायचा, खळखळून हसायचं. तुकाराम महाराजांना माऊलींना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुकाराम महाराज आवडतात. माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला तुकाराम महाराज आवडतात, त्यांचा एवढा अधिकार तरी काय? त्यांचा अधिकार सामान्य आहे का? ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर माझे महाराज वेद आहेत. वेद बोधा माझी बोध, तुका पंचम महावेद, वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा, एरानी व्हावा भार माता, गोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाते, मुक्तात्मस्थिती सांडविन, मुक्तात्मस्थिती सांडविन. ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर माझे महाराज वेद आहेत. तसेच भक्तीच्या बाबतीत विचार केला तर सामान्य भक्ती आहे का? दुष्काळ पडला, सर्व धन गेलं, सर्व मान गेला तरी महाराज म्हणतात बरं झालं. दुष्काळे आटेला द्रव्य देला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेलिये, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळ पडला, सर्व धन गेलं, सर्व मान गेला तरी महाराज म्हणतात बरं झालं. अहो एवढंच नाही, माझ्या तुकाराम महाराजांची बायको मेली तरी महाराज म्हणतात बरं झालं. हा, सगळं धन गेलं, मान गेला. एवढंच नाही, तुकाराम महाराजांची बायको अन्न अन्न करिता मेली तरी महाराज म्हणतात बरं झालं. तुमचं आमचं नाही बरं का. तुमचं आमचं कशाचं? घरात बायकोला बरं नसलं घ्यायचं तोंड उतारत. त्याला तर विचारलं नाही, कार लय तोंड टाकलंय. ती म्हणला घरातच बरं नाही, कशाला कणकीला का चुलीला. आपलं कशाचं लग्नाच्या आधी बरं असत. घरात पाय टाकला की आय कुठं गेली, आय कुठं गेली. आणि लग्न झालं की मंत्रच बदलतो, ती कुठं गेली ती कुठं गेली. आव एका दिवशी आईनं जेवाय वाढावं, लगेच वर तोंड करून म्हणतो तू वाढतीस ती कुठं गेली. ती गेली मातीत, जातोस का संध्याकाळी. महाराजांची बायको मेली तरी महाराज म्हणतात बरे झाले देवा, बाबा झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरी या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, झाले निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे, बरी या दुष्काळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. महाराजांची बायको मेली तरी महाराज म्हणतात बरं झालं. तसेच माझे तुकाराम महाराज इंजिनियर होते, कॉन्ट्रॅक्टर. घराची आखणी करतो, घर बांधतो. पण आत्ताच्या इंजिनियरनं घर बांधलेलं जास्तीत जास्त किती दिवस टिकेल? 100 वर्ष, 150 वर्ष, ह्याच्या पलीकडे टिकू शकणार नाही. पण माझ्या महाराजांनी असं घर बांधलं ते कधीच न तुटणार होतं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो तसे. माझे महाराज इंजिनियर होते, तसेच माझे तुकाराम महाराज डॉक्टर होते. आणि आता सारखं डॉक्टर नाही बरं का, नाक कान घासान कुठं बी घुसा. आता डॉक्टरकडे गेले की 3 तास नंबर लावा लागतो.
3 तासानं डॉक्टर साहेब बोलवतात, या झोपा, ह्या अंगा व्हा, त्या अंगा व्हा, उठून बसा. आणि सगळं झालं विचारते तुम्हाला काय होत. मग एवढा पालट उलटा पालट केलीच कशाला. तसेच माझे महाराज आयुर्वेदाचारी होते. त्यांच्याकडे सुद्धा पेशंट यायची. त्रिविध तापांनी होरपळलेली पेशंट महाराजाकडे यायची. संसार रूपी रोग झालेला पेशंट महाराजाकडे यायची. महाराज म्हणायचे औषध देतो पण पथ्य पाळावं लागल. माझ्याकडे असं औषध आहे, एकदा माणसानं घेतलं की त्याच्या जीवनाच्या पीडा नाहीस होतात. महाराज कुठलं औषध देत होते. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारे पथ्य नाम काढा द्यायची काढा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुधा रस खाल्लाय, आमरस खाल्लाय, ऊसाचा रस पिलोय. मग हा ब्रह्मरस बनवायचा कसा, त्याच्यावर पण महाराजांनी अभंग लिहून ठेवलेत बर का. हा ब्रह्मरस बनवायचा कसा. या ब्रह्मरसाला 3 दगडाची चूल करायची. कुठल्या 3 दगडाची? मन, बुद्धी आणि चित्त या 3 दगडाची चूल करायची. त्याच्यावर अहंकार रूपी नावाचा एक पत्र्याचा डबा ठेवायचा, खालनं ज्ञानाचा आग्नी लावायचा. त्या अहंकार रूपी नावाच्या पत्र्याच्या डब्यात प्रवृत्ती निवृत्ती टाकायची. ज्ञानाच्या आग्नी चांगलं उकडायचं, काढवायचं, आटवायचं आणि ज्या पायपीतून पहिलं रसायन बाहेर येईल त्याला म्हणायचं ब्रह्मरस. हा असा ब्रह्मरस बनवायचा असतो. आणि तो एकदा का सेवन केला की माणसाच्या जन्मोजन्मीच्या पीडा नाहीस होतात. माझ्या सगळ्या संतांनं तो सेवन केला. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लाव जगे किंवा लावून मृदंग श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने हो, सेवू ब्रह्मरस आवडीने हो, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने. सगळ्या संतांनं तो सेवन केला आणि माणसानं तो ब्रह्मरस सेवन केला की त्याच्या जन्मोजन्मीच्या पीडा नाहीस होतात. माझ्या सगळ्या संतांनं तो सेवन केला. माझे महाराज डॉक्टर होते, तसेच माझे तुकाराम महाराज वकील होते. तुमचं आमचं आणि या जगाचं वकीलपत्र महाराजांनी अभंगाच्या रूपात हातात घेतलं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच महाराजाकडे काही लोक गेली, म्हटली महाराज आम्हाला दुःख होतंय, या दुःखाचं कारण काय? ही दुःख माणसाच्या पाठीमागं लागतं का? प्रश्न विचारल्याबरोबर महाराजांनी उत्तर दिलं, माणसाच्या पाठीमागं 3 प्रकारचं दुःख लागलेलं आहे. पहिलं दुःख आहे गरिबीचं दुःख, दुसरं दुःख आहे रोगाचं दुःख आणि तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख. ही 3 दुःख माणसाच्या पाठीमागं कायम लागलेले आहेत बरं का.
पहिलं दुःख आहे गरिबीचं दुःख. ही गरिबीचं दुःख किती आहे? एखादा गरीबच माणूस सांगू शकेल. श्रीमंत माणसाला गरिबीचं दुःख सांगता येईल का हो? आणि हे लक्षात ठेवा बरं का, त्या गरीब माणसाला त्याचं नशीब साथ देत नाही. उद्यापासून तुम्ही बारकाईनं लक्ष द्या. तो गरीब माणूस जसा जसा वर जाईल तसं तसं त्याचं नशीब त्याला खाली खेचत आणतं. त्या गरीब माणसाला त्याचं नशीब साथ देत नाही. झाला असं, पाऊस येत होता. पाऊस येत होता. एक गरीब माणूस, त्याला कुणी बी नव्हतं आणि काय बी नव्हतं. कुणीच नव्हतं म्हणजे घर नाही, जमीन नाही, बायका नाही, पोरं नाही, असं कुणी नाही काय नाही. पाऊस येतोय, तो पावसात भिजत चाललाय. म्हटला काय करावं, पाऊस तर येतोय. त्याला एक दुकानदाराचं शेड दिसलं. तो पायऱ्या चढला आणि त्या दुकानदाराच्या शेड खाली जाऊन उभं राहिला. पावसापासनं कसा तरी वाचला, पण गरीब माणसाला त्याचं नशीब साथ देत नाही. चपल्याचा आवाज आला. तो घर मालक, तो दुकानदार मालक जागा झाला. म्हटला काय हो, कोण तुम्ही, कुठून आलात? सर्व चिखलानं फरशी खराब केली, खाली वा. पावसापासनं कसं तरी वाचलेलं, पण नशिबानं पुन्हा पावसात ढकललं. म्हटला काय करावं, घरा पुढं कोणी उभा राहून देना. झाडाखाली उभं राहो तर झाड अंगावर पडायची भ्या. म्हटला काय करावं. म्हटला विचार करत तो पुढे निघाला. पुढे गेल्यानंतर त्याला एक पोलीस स्टेशन दिसलं. तो म्हटला निवारा चांगला आहे, पण काहीतरी गुन्हा केल्याशिवाय पोलीस आपल्याला आत घेणार. काय करावं. म्हटला पाऊस तर येतोय. तेवढ्यात एक बाई छत्री घेऊन आपल्या घरी निघालेली. त्याने विचार केला त्या बाईची छत्री ओढायची. ती ओरडेल, तिचा आवाज ऐकून पोलिस बाहेर येतील, आपल्याला पकडतील, जेलमध्ये टाकतील. जेवायची सोय होईल, झोपायची सोय होईल, आणि सकाळ सोडून दिलं नाही तर ठेवून तर काय करतात म्हणला पोलीस. विचार केला त्या बाईची छत्री ओढायची, पण गरीब माणसाला त्याचं नशीब साथ देत. पळत पळत गेला आणि त्या बाईची छत्री ओढली. तेवढ्या ती बाई म्हणली अगं बाया तुमचीच आहे न्या, मी आपण सप्त्यातनच आणली म्हणली न्या. गरिबीचं दुःख आहे महाराज. दुसरं दुःख रोगाचं दुःख आहे. रोगाचं दुःख किती आहे? एखादा रोगीच माणूस सांगू शकेल. चांगल्या माणसाला सांगता येईल का रोगाचं दुःख? नाही सांगता येणार. आणि तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख. जन्म मरणाचं दुःख फार भयंकर आहे बरं का. अहो जन्माचं तात्पुरतं बाजूला ठेवा, मरणाचं दुःख किती आहे? मरणाचं फार भयंकर दुःख आहे. असं म्हणतात त्या मरणाऱ्या माणसाला 1000 इंगळ्या ढसल्याचं दुःख होतं. मरणाचं फार भयंकर दुःख आहे बरं का. मरू वाटत नाही कोणाला. एक जण पळत डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणले हे पहा तुमचं आयुष्य फक्त 6 महिने राहिलेलं आहे. तो म्हणतो डॉक्टर साहेब कितीही पैसा जाऊ द्या, पण माझं आयुष्य वाढवून द्या. मिळेल का हो दादा वाढवून? कदापि मिळणार नाही. मरणाचं फार भयंकर दुःख आहे. मरू वाटत नाही कोणाला. मी असंच एका गावामध्ये कीर्तनात सांगत होतो. ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला एक दिवशी मरावं लागणार. इथं जमलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवशी मरावं लागणार. कीर्तनाला आलेल्या सर्व माणसाला एक दिवशी मरावं लागणार. सगळी माणसं कीर्तनात रडायला लागली. आणि एकच आजी हसत होती. मी म्हणलं आजी सगळी माणसं रडत होती, तुम्हीच का हसताय? ती म्हणली महाराज मी ह्या गावची नाही, मी संगमनेरवरून आली. तिला म्हणलं तू संगमनेरवरून ये, नाहीतर अजून कुठून ये, तुला एक दिवशी मरावं लागणार आहे. पण मरणाचं फार भयंकर दुःख आहे. मला एक सांगा, प्रत्येकाला वाटतं की देवानं आपल्या घरी यावं. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला, सगळ्या जगातल्या प्रत्येक माणसाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं. सगळ्याला वाटतं देवानं आपल्या घरी यावं. असं कोणाला वाटतं का हो देवा घरी आपण जावं? बघा पटलं तर बघा, नाही द्या सोडून. मरणाचं फार भयंकर दुःख आहे. मरू वाटत नाही कोणाला. अहो एक आजी जीवनाला वैतागलेली, मुलं नीट सांभाळत नव्हती. सुनाला आता द्यायच्या रानामध्ये सरपण आणायला गेलती आजी. सरपणाचं ओझं डोक्यावरती, उन्हाळ्याचे दिवस होते, सूर्य डोक्यावरती आला होता. जीवनाला वैतागलेली म्हातारी ती सरपणाचं ओझं एका झाडाखाली टाकलं आणि गार सावलीला म्हातारी बसली. आणि म्हातारी म्हणती या मा ये रे बाबा मला ने लवकर. आणि खरंच यम आला. म्हणला चल म्हातारी. म्हातारी म्हणली तू कोण? ती म्हणला मी यम.
तू बोलावलंय म्हणून आलोय. म्हातारी म्हणली सरपण उचलू लागाय कोण नव्हतं म्हणून बोलावलंय. आहे का काय? मरणाचं फार भयंकर दुःख आहे. झाला असं 12:30-12चा टायमिंग असेल. घरी गेलतो, अंधार होता, लाईट गेलती. मी गाडी पार्किंगला लावली. तेवढ्यात एका हातात बॅटरी एका हातात काठी वाकलेली म्हातारी. मी म्हटलं एवढ्या अंधाराचं कोण आहे? गेलो तर आमच्या शेजारची म्हातारी. मी म्हणलं आजी एवढ्या अंधाराचं कुठं? म्हातारी रडायच लागल्या. जाती म्हणली महाराज पोरं जगून देणार ती सुनाला आता देत्यात कुठंतरी जीव देती. मी म्हणलं म्हातारे जीव द्यायला चालली बॅटरी का कशाला घेतली? ती म्हणली असावं आपलं इचुकाट्याचं बी असतं म्हणून. मरणाचं फार भयंकर दुःख आहे. मरू वाटत नाही कोणाला. तसं जन्माचं दुःख किती आहे. अय मेलं की मरणाचं दुःख संपलं. जन्माचं त्रिविध दुःख आहे. त्रिविध कसं काय? जन्माला यायच्या अगोदर दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख आहे. विठाला विठाला जन्माला यायच्या अगोदर कसं काय? 9 महिने आपण आईच्या पोटात असतो महाराज. तो गर्भ असा उलटा असतो. त्या गर्भात त्या बाळानं हात जोडलेले असतात आणि तो देवाला विनंती करतो की देवा मला फक्त ह्याच्यातून एकदा सोडव, मी तुला विसरणार नाही. आईच्या पोटात असताना आपण देवाला नवस केलाय. काय नवस केलाय? एक वेळ करी एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी एक वेळ करी एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी या दुखावे एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी या दुखावे गळे. दुरी ताटे जाळे वाजवणे. दुरी ताटे जाळे उगवणे. दुरी ताटे जाळे दुरी ताटे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरितांचे जाळे उगवणी. आठविन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा. ए पांडुरंगा याच्यातून फक्त मला एकदा सोडव, मी तुला विसरणार नाही. आईच्या पोटात असताना आपण नवस केलाय आणि ती नवस अजून फेडला नाही. आपण कसं नीटनीटकं चालल सांगा? आपलं नीटनीटकं नाही चाललं की शेजारची माणसं म्हणते हाय देवाला काय बोललाय बिल्लाय का? उलट्या पाकाचं दी त्याला चालतंय.
4 पायाचं तर दाबून हाणतंय. मला सांगा, आईच्या पोटात असताना आपण नवस केलाय आणि ती नवस अजून फेडला नाही, कसं नीटनीटकं चाललं आपण? म्हणून एक आई आपल्या मुलाला पाळण्याचा झोका देत सांगत होती, बाळा कशाला जन्माला आलास? हा देह नासकाय, कुचकाय, अरे वर कातड आहे, आज सगळी घाणच आहे. हृदय नशिवंता मला मुलाचा बांधा. देह नाशिवंत मला मुलाचा बांधा. वरी चर्म घातले तुम्ही पिटकाचा बांधा. वरी चर्म घातले रे तुम्ही पिटकाचा बांधा. एक आय आपल्या मुलाला पाळण्याचा झोका देत सांगत होती, बाळा कशाला जन्माला आलास? अरे वर कातड आहे, आज सगळी घाणच आहे. बर जन्माला आलास तर त्या देवाला विसरू नको. कोण सांगत होत? आई पाळण्याचा झोका देत मुलाला सांगत होती. आपल्या पण आई आहेत त्या. मुलाला झोका देताना त्याला काय अभंग म्हणतील? त्याला म्हणायचं हाट चोरा, हाट लबाडा. मोठेपणी पोरग काय कीर्तनकार होईल वय? मदाली सारखी आय असावी, वैश्यदेवासारखा बाप असावा, रत्नावली सारखी बायको असावी, प्रल्हादासारखा मुलगा असावा. विठ्ठला विठ्ठला जन्माला यायच्या अगोदर दुःख आहे. बर जन्माला येताना थोडं दुःख आहे का? 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड, तुझी मान अडकली. अकांतुये जननी, दुःखे धाय मोकलली. जन्माला यायच्या अगोदर दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे. बर जन्माला आल्यावर थोडं दुःख आहे का? नाही, ती सोडत आहो त्या मुलाला. ती महिन्याच पोरगा असतंय, त्याचा मुठगोळा काय करायचा, त्याची टाळू काय भरायची, त्याला उलट काय टांगायचं, त्याचा हात पाय काय वाढायचं, आणि त्याला आंघोळ घालत्यात उकळलेलं पाणी. तांब्याव तांब्या, तांब्याव तांब्या. पोरग इतकं बोंबाल तिथ पण नाही ती सोडत. पोरग नुसतं लाल भडक होतं आणि पाळण्यात टाकल्या टाकल्या पोरग डोळा जागत. त्याला मस्त उघडा ठेवतो, पण तांब्या आल्याव ही सारखं दुःख आहे महाराज. ह्याला कारण काय? देवाचा कायदा आहे. काय कायदा आहे? लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. येऊनी पडती संध्यापुरा, वळसा थोर माया जाळ. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे फजित. सारखी फजित आहे. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, असे किती जन्म? 83,99,999 वेळा जन्माला यायचं. आणि मग माणसाचा जन्म आहे. तुम्ही म्हणाल लगेच माणसाचा जन्म, तसं नाही बरं का. काय करून माणसाचा जन्म मिळेल मला सांगा? पुण्य करून स्वर्गाला जाईल, पाप करून नरकाला जाईल, ज्ञान मिळवून मुक्त होईल. पण माणसाचा जन्म मिळेल का? काय करून माणसाचा जन्म मिळेल? पैसे देऊन मिळेल का? पैसे देऊन मिळत असता तर आत्ताची सगळी श्रीमंत मेलेली त्यांनी पैसे दिला असतं, परत जन्माला आली असती, परत गबाळ हाणला असतं, परत मिळली असती. म्हणून 1 एकर डोंगर ठेवा, 1 एकर डोंगरा एवढा पैसा ठेवा.
तेवढं दिलं तरी माणसाचा जन्म परत नाही. विठाला विठाला विठाला. मग ही सारखं दुःख याला कारण काय? पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्यामुळे जन्म मरण आहे. बरं बोला आता रोगाला कारण काय? पापामुळे रोग बाहेर पडतात आणि पुण्यामुळे चांगलं शरीर आहे. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे गातिया रूपे येती रोगाची रूपे येती रोगाची रूपे रोगाची रूपे येती रोगाची रूपे तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे येती रोगाची रूपे येती रोगाची रूपे ओ तुका म्हणे पापे येती रोगाची येती रोगाची येती रोगाची तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पापामुळे रोग बाहेर पडतात आणि पुण्यामुळे चांगलं शरीर आहे. मग तीच माणसं म्हटली महाराज तुमच्याकडे असले पाप पुण्यासारखे गरिबीसारखे दोष येतात का हो? महाराज म्हटले छे छे आमच्याकडे असले दोष येऊ शकत नाहीत. यदा कदाचित ते आलं तर त्यांचं काय होतं? अभंगाची दैन दुःख नाही जबरी दैन दुःख नाही जबरी हो महाराज म्हणतात की दैन्य दुःख आमच्या जवळ येऊ शकत नाही आणि यदा कदाचित ते आलं तर ते जळून जातात, खाक होतात. म्हणून महाराज म्हणतात दैन्य दुःख्या मान न येती जवळी दहनये होळी होते दोष. महाराज म्हणतात दैन्य आमच्या जवळ येऊ शकत नाही. दैन्य म्हणजे गरिबी. तुकाराम महाराज म्हणतात गरिबी आमच्या जवळ येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज काहीतरी सांगणार का उगस? महाराजांची परिस्थिती आम्हाला माहित नव्हती का? महाराजांची परिस्थिती होती काय?
आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीती. आओ महाराजांना महाराजांच्या घराचं नाव चंद्रमौळी. चंद्रमौळी का हो? कारण घराच्या बाहेर चंद्र बघायलाच जायची गरज नाही, घरातूनच चंद्र दिसतो. एके दिवशी महाराजांना नेहला देव आले. देव पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडती जर घरी मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार दरदरीत पाण्या माझ्या रांजियेल्या कन्या काय करू उपचार कोप मोडती जर काय करू. घराची परिस्थिती पाहिली तर अशी आहे, बसा म्हणाव तर तिथं देवाला शेषाचं पलंग आहे आणि माझ्या घरी काय मुडक बास आणि त्याच्यावर फाटकी वाकळ टाकली. काय म्हणतात तिकडे वाकळच का? त्याला लय नाव आहेत. काय भागात तिला गुदडी म्हणतात, काय भागात तिला लेपाट म्हणतात, काय भागात तिला दमकुंडी म्हणतात. मी एका ठिकाणी गेलतो तिला तिथं वासमारीची म्हणत होती. मला बी माहित नाही. कीर्तन सुटलं आणि ते कार्यकर्ते एक म्हटलं महाराज झोपणार का तुम्ही? हो म्हणलं झोपणार. म्हणलं सकाळ काल्याचं कीर्तन आहे जाता येत नाही. हो झोपणार आहे. मग ती म्हटलं महाराज तुम्हाला वासमारी देऊ का? मी म्हणलं कसली वासमारी? तेव्हा मला कळालं तिला वासमारी म्हणतात म्हणजे वर्षानुवर्ष दोन्हीच नाही, याला म्हणायचं वासमारी. गुदडी टाकली, देव बसले. आता देव आले. मग तुकाराम महाराज आत पळत गेले. उतरंडी होती, त्यातलं एक मडकं खाली घेतलं, त्यात हात घातला तर मुठभरच कान्या निघाल्या. महाराजांनी काय केलं? मुठभर कान्या टिपटभर पाण्यात टाकल्या शिजायला. 4 तास कान्याची पळीची गाठ भेटच नाही. कान्या शिजल्या. अय केळीचं पान टाकलंय नॉन स्टॉप पुणे. पण देव पण म्हणलं कान्या खाणार. देव म्हटले माग 5000 वर्षापूर्वी कान्या खाल्ल्या. कोणाच्या घरी? हो विदुर काकाच्या घरी. झाला असं दुर्योधनानं देवाला जेवायला आमंत्रण दिलं महिनाभर अगोदर. महिनाभर दुर्योधन पदार्थ बनवत होता. देव जेवा येणार, देव जेवा येणार, देव जेवा येणार. तो दिवस उजडला आणि उद्धवाला घेऊन भगवान परमात्मा निघाले आणि वाटेतच विदुर काकाचं घर लागलं. लगेच विदुर काकाने हाक मारली, ओ देवा या गरीबाच्या झोपडीला पाय लागू द्या. लगेच देव म्हणलं उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धव म्हणलं देवा तुला देव कुणी केलंय मला पहिलं सांग. महिना झालं त्या दुर्योधनानं आमंत्रण दिलंय आणि तू बोलावणाऱ्याच्या घरी घुसतोय. त्यावेळेस देवानं सांगितलं उद्धवजी तुम्हाला खरं सांगू का, मला मोठ्याची घरं आवडत नाही. ती घरं काम क्रोधानी भरलेली असतात. बडी बडी महलिया क्रोध काम से बनी, माना घर नहीं पावे. उद्धवजी विदुरा घर जाए. देव म्हटलं मला मोठ्याची घरं आवडत नाही. ती घडं काम क्रोधानी भरलेली असतात, तिथं प्रेम नसतं. एखाद्या झोपडीत तुम्ही चहा प्यायला जावा, कपातून सांडून बशी भरून चहा असतो, तिथं प्रेम असतं. तिथं प्रेम असतं महाराज. श्रीमंताच्यात जावा, कप त्यात कपाट डुकून बघायला लागतं आणि शेजारीन म्हणा अर्धा अर्धा घेऊ ला, काही ह्याच्यातच काय नाही ना अर्धा अर्धा घेतो. तिथं प्रेम नसतंय महाराज. एखाद्या झोपडीत तुम्ही जावा, ताट भरून पोहे असतात. ती मावशीबाई म्हणते महाराज पोट भरून खावा, अजून शिल्लक आहे अजून देते. तिथं प्रेम असत.
श्रीमंताच्या जावा डिश, त्या डिशात 2च घासाचं पोहे असते तेव्हा उगत तोंड खावळाय देते. परत त्या 2 घासाच्या पोह्यावर कोथिंबीर, खोबऱ्याचा खीस, काकडीच्या 2 चाकल्या एवढं असतं, पण तिथं प्रेम नसतं महाराज. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, श्रीमंत माणूस आहे त्या श्रीमंतीला कवा शोभा आहे, त्यांनी दान धर्म केलं तर त्या श्रीमंतीला शोभा आहे. हा जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, बाबा जोडुनिया धन जोडुनिया धन उदास विचार हे जग रे, उदास विचार हे जग रे, उत्तम जगती तोये पावे, उत्तम जगती तोये पावे, उदास विचार उदास विचारे वेच करी. महाराज हो, दान धर्म त्या श्रीमंत माणसानं दान धर्म केलं तर त्या श्रीमंतीला शोभा आहे. पण काही काय माणसं श्रीमंत लय चिंगूस असतात, कधी दान धर्म करणार नाहीत. अहो आमचे वडील कीर्तनकार होते, कीर्तनात सांगायचे, तुम्ही जर देवाला एका हातानं दिलं तर देव तुम्हाला 10 हातानं देत असतो. सुदामा ब्राह्मण पोहे घेतले, सोन्याची नगरी दिली. महाराज मुठभरच पोहे घेतले पण सोन्याची नगरी दिली. सुदामा ब्राह्मण के दरिद्र पीडिला, सुदामा ब्राह्मण के दरिद्र पीडिला, मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटीला गेला, मुष्ट पोहे घेऊनिया त्याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया दिला, शुद्ध भाव कोणिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लागो. वा वा वा, टाळी वाजवा सर्वांनी जोरदार, मस्त. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला महाराज, पण मुठभर पोहे घेतलं आणि गाव सोनियाचा दिला. मग तुम्ही जर देवाला एका हातानं देत असेल तर देव तुम्हाला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत माणूस आहे, त्यांनी दान धर्म केलं तर त्या श्रीमंतीला शोभा आहे. मग उद्धव म्हणलं, दुर्योधन का मेवा त्यागे का देवा, सबसे बड़ी है प्रेम सगाई. विदुर काकाचा भाव होता, देवा विश्वास होता, श्रद्धा होती, प्रेम होत, म्हणून कान्या खाल्ल्या. महाराज आपलं काय देवाला चांगलं असतं,
मी कायम कीर्तनात सांगतो बघा, आपलं देवाला काही सुद्धा चांगलं नसतं. नासकी पानं देवाला, कुचक्या सुपाऱ्या देवाला, चिचक पैसे देवाला, फाटक्या नोटा बुवाला. आपलं देवाला काही सुद्धा चांगलं नसतं. आपण नारळ फोडला मारुती राहिला, चांगला निघाला की एवढूसा तुकडा देवाला ठेवतो आणि अख्खा पिशवीत घेऊन जातो, बरोबर आहे ना? आणि नासका निघाल्यावर तिथंच उड्या मारतो. देवाला पावला, देवाला पावला, म्हणजे चांगला निघाला की तुला पावला आणि नासका निघाला की देवाला पावला. आणि तसला नासका नारळ देवाला ठेवते, देवाला म्हणते देवा पोरगा एवढा एवढा शिकलाय, त्याला कुठंतरी चिटकव की एखाद्या लाईटच्या टिपी नेऊन. नासक्या नारळ पावाय देव एवढा येडाय वय. आपलं काही सुद्धा चांगलं नसतं देवाला. आपण सणाला नैवेद्य बनवतो, प्रत्येकाच्या घरी नैवेद्य असतो बघा. सण ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी नैवेद्य बनतो. ते तरी चांगलं असतं का? स्वयंपाकातनं कणिक राहावी, त्याच्यात दामट्या दामट्या करायच्या, त्याच्यावर 2 भाताचं शीट टाकता ना भात, परत भजी टाकता का? भजी किती आका अडकल किती देवाच्या नरट्यात. किती टाकता? एक भजी सगळ्या निवदाव कुरतडून कुरतडून टाकायच. परत कुरवडी, परत आमटी टाकता का? आमटी किती? हा, 1 चमचा. कुठला व एवढं देवाचं नशीब. आमटीत बोट बिडवायचं आणि सगळ्यांनी निवदावर शिपायचं. तसलं निवदाचं ताट एका पोराच्या हातात, एका हातात तांब्या, एका हातात ताट, महाग 7-8-10 कुत्री. आपलं काही सुद्धा चांगलं नसतं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलतो, सगळी VIP लोक, हायपाय लोक होती. गेलेच म्हटली महाराज तुम्ही आलात? हो म्हणलं आलो. महाराज तुम्ही पाणी घेणार? नाही म्हणलं वड्याला जाणार. म्हणलं हो घेणार की पाणी. महाराज तुम्ही जेवण कधी करणार? आत्ता कीर्तनाच्या अगोदर करणार का कीर्तन सुटल्यानंतर करणार? म्हणलं कीर्तन सुटल्यानंतर जेवण करतो. मग महाराज तुम्ही जेवणात काय काय घेणार? मी म्हणलं वाड घेणार, पेंड घेणार, कडबा घेणार, कमी पडलं तर डोक्यात दगड घालून पण घेणार. आपलं देवाला काही सुद्धा चांगलं नसतं. विदुर काकाचा देवावरती भाव होता, श्रद्धा होता, विश्वास होता, प्रेम होत. म्हणून कन्या खाल्ल्या. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या, परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलवेला. मग केळीच्या पानावरती कन्या टाकल्या. देवाला हात किती हो, चतुर्भुज परमात्मा. देवाने इकडून एक हात, इकडून एक हात, 4थ्या हाताने कन्या खाल्ल्या. मग देव म्हटले तुकाराम महाराज पोट भरून जेवण झालं. मग महाराजांनी तुळशीचं पान हातात ठेवलं. महाराज म्हणले मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मग महाराजांची परिस्थिती अशी आहे आणि महाराज अभंगात म्हणतात दैन्य आमच्या जवळ येऊ शकत नाही. हे कसं काय? मला सांगा, महाराज गरीब होते का श्रीमंती भोगत नव्हते? हो, श्रीमंती भोगत नव्हते. महाराजांना माहित होतं दिवट्या छत्री घोडे हे तू बऱ्यातन पडे. हो, मग महाराज गरीब होते का? नाही, महाराज श्रीमंत होते. मग हो, महाराज किती श्रीमंत होते थोडक्यात तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस माझ्या शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला त्यावेळेस माझ्या तुकाराम महाराजांनी नजराणा परत पाठवला. महाराज म्हणले आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग महाराज गरीब होते का? नाही, महाराज श्रीमंत होते. म्हणून महाराज म्हणतात दैन्य आमच्या जवळ येऊ शकत नाही, दुःख आमच्या जवळ येऊ शकत नाही. दुःख का येऊ शकत नाही? जागृती स्वप्नी पांडुरंग. जागा असताना पांडुरंग. अहो महाराजांना स्वप्न पडायची, ती ही देवाची पडायची. हा, तुमची आमची स्वप्नी जगाची वेगळी. एक जण माझ्यापाशी झोपल्यानं रातच वरला येऊ. मी म्हणलं काय झालं? काय नाही म्हणला महाराज, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझ्या डोक्यातच कुणी दगड टाकला. मी म्हणलं झोप तू त्याच लायकीच आहे. काय बी स्वप्न पडते देव माणसाला. माणसं घरी पण झोपतात पण कीर्तनाला आले पण झोपतात.
असा समाज होता. एक माणूस माईकला चिटकून बसला. रामकृष्ण हरी कीर्तनाची सुरुवात झाली की त्यांनी मान खाली घातली होती. मी म्हणलं चांगलं ऐकतंय. ऐकलं नव्हतं. ती झोपल्यालं. ती होतं कापड दुकानदार. त्याला आलं 3 मीटरचं गिऱ्हाईक स्वप्नात. त्यांनी माझं दोतार धरलं आणि मला किती फाडू किती फाडू. म्हणून फाडणं फाडणं मला तेवढंच आहे बाबा. काय स्वप्न पडते त्या काय बी स्वप्न पडते. झालं असं एक जणाचं लग्न जमलं. 2-3 महिने लग्न ती पुढं ढकललं. नुसतं जमवून ठेवलं. ती दुसऱ्याच्या लग्नात जायचं माप काढायचं. मित्राच्या लग्नात जायचं माप काढायचा. म्हणायचं नवरदेवानं फेटा तर काय बांधलाय म्हणला. माझ्या लग्नात तुऱ्याचा फेटा बांधी. म्हणला मंडप तर काय टाकलाय म्हणला. माझ्या लग्नात 1 एकराचा मंडप टाकीन. घोडा तर काय आलाय म्हणला मरायला लागल्याला. मी हितला तिथला घोडा बोलवणार नाही. चांगला नाशिक वरनं घोडा बोलवणार. आणि बँजो पार्टी तर काय आणली म्हणला. मी हितली तिथली बँजो पार्टी बोलवणार नाही. चांगली पुण्यावनं बँजो पार्टी बोलवणार. आणि एका घोड्यावर दोघाची वरात काढणार. दिवसभर गोकायचा. दुसऱ्याच्या मित्राच्या लग्नात जायचं आणि दिवसभर असं गोकायचं. तुऱ्याचा फेटात बांधीन 1 एकराचा मंडप. पुण्याची बँजो पार्टी. ओ नाशिकचं घोडा. असं दिवसभर गोकायचं. संध्याकाळी होतं दुसऱ्या मजल्यावर झोपाय. कळलंय तुम्हाला. दिवसभर गोकल्यालं की सगळं स्वप्नात आलं त्याच्या. तुऱ्याचा फेटा. पुण्याची बँजो पार्टी. 1 एकराचा मंडप. नाशिकचा घोडा. सगळं त्याच्या स्वप्नात आलं. मुलं म्हणली चला वर्धाव्याचा टायमिंग झालेला आहे. नवरदेवानं ताबडतोब हजर राहावे. तसं ती आलाव आणि बसलो घोड्यावर. तसं घोडवाल्यानं सांगितलं आय पुढं सरून बसा पाठीमागं नवरी बसणार आहे. तसं ती पुढं सराकलं. कुठं हातुरणात ध्यानात राहू द्या. पुढं सराकलं आणि वर्धावा निघाला. मुलं नाचते ती काय फाट्टाकडी काय. नवरा नवरी घोड्यावर बसून सरबत काय पेते ती. आणि वर्धावा चांगला चौकात आला. चौकात वर्धावा आला. तसं ती मुलं म्हणली ओ घोडेवाले 5,000 रुपये दक्षिणा दिलेल्या आहे. घोडा नाचतो का नाही. मग नाचतो तर. म्हणला लावा गाणं नाचवा घोडा. अय घोड्यानं ताल धरला. कुठं चाललंय. स्वप्नात ध्यानात ठेवा नाही तर सगळं सांगितलेलं पाण्यात जायचं. जसं घोड्यानं ताल धरला तसं इकडं हातुरणात घोड्यानं ताल धरला. कसं घोडं फटाकड्याला बुजलं आणि घोडं पडलं तसं ही घोडा दुसऱ्या मजल्यावरून खाली आला. शेजारची माणसं कशाचा आवाज आला लाईट लावली तर ही पडलं होत. ते पशी गेली माणसं म्हणली आय अरे तुला लागलं का. तुला दवाखान्यात न्यायचं. ती असं बघते. अरे तुला लागलं का. ती म्हणला मला नाही लागलं पण ती कुठं पडली बघा. होती का ती. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे
पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. महाराजांना स्वप्न पडायची तीही देवाची पडायची. म्हणून महाराज म्हणतात ओ दैन्य दुःख आमच्या जवळ येऊ शकत नाही. आणि यदा कदाचित ते आलं तर त्यांचं काय होतं, ते जळून जातात, खाक होतात. मग कोण त्या भगवान परमात्म्याला दृष्टी पुढं आणल त्याच्या सर्व सुख लोटांगणी येतात. तेच महाराज अभंगाच्या सर्व सुख येती मानी लोटांगणी. सर्व सुख येती मानी लोटांगणी. सर्व सुख येते मानी लोटांगणी. सर्व सुख येते मानी लोटांगणी. कोणत्या भगवान परमात्म्याला दृष्टी पुढे आणल त्याच्या सर्व सुख लोटांगणी येतात. सर्व सुख येते माने लोटांगणी कोण यास्यानी दृष्टी पुढे ठोबार कुमाये. टाळी वाजवा सर्वांनी भजन करा. ठोबार कुमाये ठोबार कुमाये ठोबार कुमाये ठोबार Bye.
हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा विठोबा हे तुम्ही जे हार घातलेले आहेत का नाही ही तुमचा आशीर्वाद आहे बरं का आम्हाला. म्हणा चाल म्हणा लास्ट घ्यायची का परत घ्यायची. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात की हा कोण त्या भगवान परमात्म्याला दृष्टी पुढे आणल त्याच्या सर्व सुख लोटांगणी येतात, त्यांना बोलावं लागत नाही, ते आपोआप येतात. मग महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की आमची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे. महाराज म्हणतात की आम्हाला संताचा समागम घडावा का, कारण तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उत्तिष्ठाचे. महाराज म्हणतात आम्हाला संताचा समागम घडावा का, कारण तिथं आम्हाला देवाचं नामस्मरण घडेल. म्हणून तुम्हीही भगवंताचं नामस्मरण करा, दुसरं जीवनात काही येणार नाही. किती कमवलं हितच ठेवून जायचंय आणि येताना कोणी काही आणलं नाही
आणि जाताना कोण काही सोबत घेऊन जाणार नाही. आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर माणसं हक्कानं सांगतात, महाराज ह्या आंब्यापासून त्या पिपळापर्यंत सगळं वावर शेती माझच आहे. ती शेती खालना हसती म्हणती तुझ्यासारखी लय घालवली, आता तुझाच नंबर आहे. आपलं काय आहे का हो? आपलं काही सुद्धा नाही. सगळं हित ठेवून जायचंय. हा, आणि कोण कोणाचं या जगात नाही बरं का. सगळं हितच ठेवून जायचंय. एक वाक्य तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना आपलं या जगातून सगळं संपलं, मी काय म्हणतोय लक्ष देऊन ऐका बरं का सर्वजण. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना आज जगातनं सगळं संपलं, त्या दिवशी फक्त एकदा संताच्या दारात जा. तिथून तुम्हाला परत पाठवलं जात नाही. अरे जशी लाही लाही जीवाला झाडं देती रे सावली, ज्याला जगी नाही कोणी त्यास माझी आळंदीची ज्ञानराज माऊली. तिथं जा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संताच्या दारात गेल्यानंतर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोण कुणाचं नाही या जगामध्ये. अहो आमचे वडील कीर्तनामध्ये सांगत होते, संसार कितीही मोठा करा, कितीही गाड्या असू द्या, कितीही बंगला असू द्या, सुईच्या टोकावर बसणारा एवढाच संसार आपल्या सोबत लास्टने येऊ शकणार नाही. पण ह्याच्या उलट सुईच्या टोकावर बसणारा एवढाच तुम्ही परमार्थ करा, आपल्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोण कोणाचं नाही, सगळं हितच ठेवून जायचं. आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर मोठ्या बंगल्यामध्ये आम्हाला नेतात. तिथं म्हातारी माणसं पडलेली असतात. ती येतात, पाया पडतात, म्हणतात महाराज आमचं कसं व्हायस. मग आम्ही म्हणतो बाबा आता झालं गेला विषय, आता तरी माळ घाला. ती म्हणतो होय महाराज होय, मला दम निघल का? काय तुला काय पाण्याची टाकीत आणून बुडवायचं दम निघाय? अहो एका बाबाला तर म्हणलं बाबा तुमचं दात पडलं, आता वय झालं तुमचं, तुम्हाला ही चावतं का? ती म्हणला तसंच गोलमाडून गोलमाडून खायस. मी म्हणलं तसाच मोर गोलमाडून गोलमाडून. काय बी माणसं खाते द्याव, आणि काही बोलतात काही खातात माणसं. काय बी खावं का माणसानं? मला सांगा, कोंबडं बकरं खावं माणसानं? मला सांगा, देह हे देवाचं मंदिर आहे, मग त्यात चपाती भाकरी टाकावं का मेलेलं जनावर? पटलं तर बघा, नाहीतर द्या सोडून. काय बी माणसं खाते ती. कोंबडं बकरं खावं का माणसानं? बरं कोंबडं बकरं कधी कोणाला त्रास दिलाय का झालंय असं? इथल्या 2 कोंबड्यांनी 10 माणसावर हल्ला केलेला आहे. 2 जागीत ठार आहे, 8 ऍडमिट आहे संगमनेरला. झालंय का असं? मी काय म्हणतो, त्रास देणारा तर खावावं. मुंग्या, डास, चिलाट, संध्याकाळी पाकडायचं, नाश्त्यावर हाणायचं. काय बी माणसं खाते आणि बोलाय सुमारच नाही. काय बी बोलते जाऊ. एक जण तर म्हणला महाराज 2 इंडिकेटर कशाला लावता, बुक्का नाश्तिगन इंडिकेटर. आता मी काय टेम्पो आहे वय? त्याला म्हणलं तुझ्यासारख्या डायमंडा खराब झालेल्या गाड्या दडकू नाही म्हणून लावतो बाबा. काय बोलतात अहो, काय करतात काय सांगता येत नाही. मध्ये पंढरपूरला पाणी आलं बघा, सगळ्या गावात पाणी शिरलं होतं. मी तिकडून कीर्तनावून येत होतो. ती जीपचा ड्रायव्हर म्हणला महाराज तुम्ही काय करता? मी म्हणलं मी कीर्तन करतो. ती म्हणला तुम्ही कीर्तन करता पंढरपुरात पाणी कसं काय आलं? आता काय संबंध का काय? त्याला म्हणलं मी काय धरणावर मोऱ्या सोडा आहे का काय? काय बोलतात काय करतात काय सांगता येत नाही. एक जण माझ्या पाया पडलं, चटका बसल्यावर कळलं ती पाया पडलं. ती बिडी सकाट पाया पडलेली. अहो माणसं काय करतील काय सांगता येत नाही. हा, एक जणानं मला हार घातला, त्याचा हात बुक्क्याने भरला होता. कुठं पुसायचं म्हणून माझ्या शर्टाला मागं पुसून गेलं. माणसं काय करतील काय काय करतील काय सांगता येत नाही. एक जण असंच कीर्तनातनं उठला आणि मागं दगड घेऊन हिंडायला लागलं. मी म्हणलं काय झालं? काय नाही म्हणला महाराज तुमचं चालू द्या, तुम्हाला आणणाराला हुडाकतोय. बघा पटलं तर बघा. काय करतील काय सांगता येत नाही. काही बोलतात हो, काही खातात, पण काही सोबत येणार नाही. केल्यालं नामस्मरण आणि पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळच आपल्या सोबत येणार आहे, हे लक्षात ठेवा.
काही सोबत येणार नाही आपल्या, सगळं हितच ठेवून जायचंय. माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये काय ठेवलं जातं? काय ठेवलं जात? कोण म्हणलं कोंबडीच पाकाड? काय ठेवलं जातं? तुळशीचं पान ठेवलं जात. आता मी काय म्हणतो लक्ष देऊन ऐका बरं का. माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशी पत्र ठेवणार आहेत. मग मी काय म्हणतो, जिवंत असताना ह्या देहावरती तुळशी पत्र ठेवायला काय हरकत आहे? अहो काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एक पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील तुळशीच्या माळेच्या मान्याला. म्हणून घाला माळ आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. माळ घाला आणि त्या देवाचं नामस्मरण करा. एक वाक्य तुम्हाला सांगतो, गळ्यामध्ये कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला, अख्खं जग रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहणार नाही. काय कमी आहे मला आम्हाला सांगा ना महाराज. माऊलीचं नाव घेतलं की गुलाबजाम आहे, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की लाडू आहे, आणि रामकृष्ण हरी म्हणलं की काय कमीच नाही. काय कमी आहे सांगा? रोज एक गाव आहे. काय कमी आहे सांगा आम्हाला. म्हणून पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. दुसरं जीवनात काही सोबत येणार नाही. किती कमवलं हितच ठेवून जायचंय. कोणी सोबत काही घेऊन जाणार नाही. भगवंताचं नामस्मरण तीच आपल्या सोबत येणार आहे. त्या देवाला आपलंस करा. तेच महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर त्या देवाला आपलंस करा, त्याच्यावर सुख मिळणार नाही. मग माणसानं असं जीवन जगावं की कीर्ती रूपी माग उरावी. तू का म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसानं असं जीवन जगलं पाहिजे की साध्या सुद्धा माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे हा माणूस आपला आहे, तरच जीवनात काहीतरी कमवलं. खूप पैसा असेल तुमच्याकडे, पण लक्षात ठेवा शेवटच्या वेळेस तो पैसा तुम्हाला पाणी पाजणार नाही, कमवलेली माणसंच तुम्हाला पाणी पाजतील, हे लक्षात ठेवा. म्हणून नामस्मरण करा. पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला, त्याचं नामस्मरण करा. दुसरं जीवनात काही नाही. सगळं काढून घेतात. भावकीतली रडायला असतात. कसं असतंय अय, भावकीतली झडती काढा असतात आणि घरातली रडाय असतात. सगळं काढून घेतात, काय ठेवत नाहीत, आणि त्या यमाच्या हातात आपल्याला बांधून देतात. यमाची ये हाती बांधून या देत भूषण ही घेते काढून या. सगळं काढून घेतात, काही सुद्धा ठेवत नाहीत. हो, म्हणून कोण कोणाचं नाही. एक मशानभूमीमध्ये वाक्य लिहिलं होतं. वाक्य तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, नक्की ऐका. त्या मशानभूमीमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी सारी उमर बिताई तूने यहाँ आते आते. मंजिल तो तेरी यही थी सारी उमर बिताई तूने यहाँ आते आते. क्या मिला तुझे जमाने से अपनों ने ही जला डाला तुझे जाते जाते. कोण कोणाचं आहे मला सांगा. सगळं हितच ठेवून जायचंय, कोण कोणाचं नाही. आपल्याला सुपात हात घालायला होतात. काय इकडं पद्धत आहे का? माणूस मेल्यानंतर सुपात हात घालायला होतात ना. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाते, तुमच्याकडे कसं काय? सगळीकडे पद्धतीच आहे. सुपात हात घालायला लावायचं आणि त्या धान्याची शपथ घेल सांगायचं, या धान्या शपथ सांगतो तुमच्या इथलं काही घेऊन चाललो नाही, तुमच्या घरातलं काही घेऊन चाललो नाही. सांगा कोण कोणाचा हित. सगळं हितच ठेवून जायचंय. केलेलं नामस्मरण आणि पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा. एके दिवशी तुकाराम महाराज देवासमोर उभा आहे. हो, देव म्हणतात महाराज मागा ना, मोक्ष देतो, पण मोक्षाची चाड आम्हाला नाही. तेच महाराज चौथ्या चरणात सांगतात, आमची मागणी मागू त्याची सेवा,
मुक्षाची दैवा कोणा चाळ. महाराज म्हणतात आम्हाला तिची चाळ नाही. मग आम्ही काय केलं तर त्या देवाला पोटात साठवलं. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पोटी साठविला देव, तुका म्हणे पोटी साठविला देव, म्हणे पोटी साठविला देव, तुका 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 म्हणे पोटी साठविला देव. तो भाव नुन्य तो भाव सर्व सुखे मानेलो, सर्व सुखे मानेलो तो भाव नुन्य तो भाव सर्व सर्व माने लोटांगे, सर्व सुखे माने लोटांगे. सियानी दृष्टी पुढे दृष्टी पुढे दृष्टी पुढे कोण यासियाने कोण यासियाने दृष्टी पुढे पुढे
असो झालेली शिवा भगवान परमात्म्याचे चरणी अर्पण करून शिवेला हितच पुरामदेच्या सर्वांनी सुंदर साथ केली. सर्वांचं आभारी आहे. ज्यांच्यामुळं हित येण्याचं योग आला ते सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, गावकरी मंडळी असतील, सप्ताह कमिटी असेल, यांच्यामुळं हित येण्याचा योग आला. आजचे ज्यांचं सौजन्य आहे ते माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे एक परमार्थाचं वैभव आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब मतकर यांच्यामुळं हित येण्याचा योग आला आणि त्यांचं आज कीर्तनाचं सौजन्य आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, या प्रेमापोटी हित येण्याचा योग आला. सर्वांना सुंदर साथ केली. सर्वांचा आभारी आहे. तुम्ही शांत चित्ताने बसला, तुमचा आभारी आहे. एकदा प्रेमानं सर्वांना भजन करा. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल